तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नारायण राणे जेव्हा संगमेश्वरमध्ये दाखल होतील तेव्हा आम्ही पुन्हा तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू. तिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात कोरोना व्हायरस आणि पर्यटनाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. कोरोनाचं संकट पूर्णपणे संपलेलं नाही, त्यातच जुने व्हायरस परत आले आहेत. या जुन्या व्हायरसचे सुद्धा साईड इफेक्ट आहेत, त्यामुळे या जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करावा लागेल असा टोला त्यांनी लगावला. तर पोस्ट कोविड हा जो एक प्रकार आहे की एक आहे ते टिकवलं पाहिजे आणि दुसरं जे नाही ते वाढवलं पाहिजे, चांगल्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत. दुर्दैवाने काय होतंय की आजचं हे सगळं जे वातावरण आहे थोडंसं मी सावधतेने पावलं टाकतोय. अजूनही मला असं वाटतं थोडे दिवस थांबायला पाहिजे की कोरोनाचं संकट खरंच गेले का. अजून पूर्ण गेलेलं नाहीये, थोडंसं आहे. काय काय तर जुने व्हायरस परत आलेत ते पण दिसतंय आणि जुने व्हायरस सुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आणतायत. तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. पर्यटन हे असं क्षेत्र आहे, सगळ्यांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यटन असतं, इथून तिथे तिथून तिथे. काही जण प्रवासी असतात, ते वेगवेगळी ठिकाणं बघत असतात. मधल्या काळामध्ये तर केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, एक शब्द वापरला त्यांनी, रिव्हेंज टुरिझम. रिव्हेंज टुरिझम म्हणजे टुरिझम रिव्हेंज लक्षात नाही आलं. मग त्यांचं म्हणणं असं होतं की जरा तुम्ही सावधता बाळगा. सगळ्या राज्यांना सांगितलं की करोनाचं संकट गेलेलं नाही आहे आणि पर्यटन स्थळावरती एवढी गर्दी होते तर पुन्हा हे संकट येऊ शकेल. कालच्या एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गोष्टींचा थेट उल्लेख न करता दोन्ही विषयांना हात मात्र घातला. भाजपचे नेते विविध ठिकाणी भेटी देऊन या यात्रेच्या सोबतच अन्यही वेगवेगळे आंदोलनं विषय हाती घेऊन लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. याला त्यांनी राजकीय पर्यटन म्हणून संबोधलं आणि त्यावरही टीका केली. तसंच जुना व्हायरस नव्यानं आलाय असं म्हणत नारायण राणे यांच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री या विषयावर काय बोलतील का नाही याची उत्सुकता होती, पण काल मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला आणि नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली. पण आजपासून नारायण राणे यांचा संगमेश्वरमधून हा दौरा पुन्हा एकदा सुरू होतोय. जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू होते. या संदर्भात नारायण राणे काय म्हणाले होते पाहूया. रत्नागिरीचा उरलेला भाग आणि पूर्ण सिंधुदुर्ग आम्ही लोकांना भेटून आशीर्वाद घेणार. माझ्या खात्याची माहिती सांगणार. हे खात्याचं स्वरूप कसं आहे ते लोकांना सांगून लोकांना या योजनेमध्ये सहभागी व्हा, उद्योजक व्हा, नोकऱ्या उपलब्ध करून द्या लोकांना, हे सांगण्यासाठी फिरणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातोय. त्यातच राज्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. राज्यात कालच्या दिवसात 5108 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 159 रुग्णांचा मृत्यू झालाय. तिसऱ्या लाटेमध्ये साधारण 60 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त केली जाते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही भीती वर्तवली, त्यामुळे आता सगळ्यांचीच चिंता वाढली. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यानं राज्यातल्या अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले, पण त्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्यानं राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत. आपण या अनुषंगानं काही मुद्द्यांवर नजर टाकूया. प्रामुख्यानं गेल्या काही दिवसातली रुग्णसंख्या पाहिली तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. 22 ऑगस्टला 4141, 23 ऑगस्टला 3643 आणि मग 24, 25, 26 असे तिन्ही दिवस पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होते. 24 तारखेला 4355, 25 तारखेला 5031, 26 तारखेला 5108 अशाप्रमाणे कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे आणि म्हणूनच सरकारचा असा वारंवार आग्रह आहे की सगळ्यांनी अधिक सतर्क असलं पाहिजे, विशेष काळजी घेतली पाहिजे.
कारण ही कोरोनाची तिसरी लाट पहिल्या 2 लाटेंपेक्षा कदाचित जास्त त्रासदायक असू शकते. शेवटी थर्ड वेव्हच्या बाबतीत राज्याची तयारी जूनमध्ये जसं केंद्र सरकारने सांगितलं की थर्ड वेव्ह येऊ शकेल आणि त्याची संख्या साधारण 60 लाख लोक बाधित होऊ शकतील आणि मग त्याच्या टक्केवारीमध्ये 12% लोक हे ऑक्सिजन लागेल, कारण तो सेकंड वेव्हचा आपला अनुभव आपल्या पाठीशी आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीची जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीला धरून आपण त्या ठिकाणी तयारी करत असतो. ऑक्सिजन मी मागे पण सांगितलं त्या पद्धतीनं पूर्वी आपल्याजवळ फक्त 1200 ते 1300 मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असायची. ती आता आपण जवळजवळ 2000 मेट्रिक टनपर्यंत, मग त्यात PSA प्लांट्स असतील किंवा LMO म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लांट्स असतील किंवा त्याचं स्टोरेज असेल, या सगळ्या संदर्भाने निश्चित प्रकारे वाढ आपण करतो आहोत. जवळजवळ आम्ही 100% जागा, आता रिक्त जागा पण भरत आहोत. त्याचबरोबर म्हणजे त्याच्या परीक्षासुद्धा आता 25 आणि 26ला डिक्लेअर केलेल्या आहेत. क आणि ड वर्गाच्या 1200 डॉक्टर्स आम्ही भरतो आहोत. ते 5 सप्टेंबरच्या अगोदर त्यांचं काउन्सिलिंग होऊन त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ त्यांच्या ऑर्डर्स दिल्या जातील आणि अशा पद्धतीनं अ वर्ग, ब वर्ग, क आणि ड आणि काही जे सुपर क्लास जे असतील किंवा क्लास 1 ऑफिसर जे आहेत त्यांना आपण MPSCकडे सुद्धा पाठवलेलं आहे. दरम्यान अजूनही लाट येणं संपलेलं नाही. तसंच सणांच्या नंतर कोरोनाचा प्रभाव आणि आकडा या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि काळजी घेऊनच सण उत्सव साजरे करावेत, असं म्हटलंय ICMRचे VK पॉल यांनी. अभी भी हम दूसरे सर्ज के भीतर हैं. We are still in the midst of the second surge of COVID-19 in our country. The second surge has not concluded. It is not over. Therefore, we have to maintain all necessary precautions, particularly in the light of our experience that after every festival we see a spike, and therefore the coming month of September and October are crucial for us because we would be celebrating a few festivals. So therefore festivals have to be celebrated with COVID appropriate behavior.